वक्रतुंड महाकाव्य सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गंगणपतये नमो नमः, श्रीसिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः, गणपती बाप्पा मोरया। श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमची माझ्या चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आज 3 जून 2026 वार बुधवार आणि आज आहे संकष्टी चतुर्थी। सध्या अधिक महिना सुरू आहे आणि हा अधिक महिना दर 3 वर्षांनी येतं आणि या अधिक महिन्यात येणारी चतुर्थी सुद्धा दर 3 वर्षांनीच येतं आणि म्हणून अधिक महिन्यातली चतुर्थी तिथी ही अत्यंत पवित्र मानली जातं। या अधिक महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला त्रिभुवन संकष्टी चतुर्थी असे म्हटलं जातं। या चतुर्थीला मनोभावे श्री गणेशाच्या पूजा केल्याने सर्व संकट दूर होतात, पापक्षय होतं आणि आयुष्यातला अडथळ हे नाहीसे होतं। वर्षात सामान्य 12 चतुर्थी येतात, पण अधिक मासामुळे हे व्रत 13व्या वेळी येतं। या विशेष महिन्यात केलेली दान, व्रत आणि उपवासाच्या फळ हजारो पटीने जास्त मिळतं। संकष्टी म्हणजे संकटाचा नाश करणारी भगवान गणेशाला विघ्नहर्ता असं म्हटलं जातं। त्यामुळे त्यांच्या हे व्रत केल्याने जीवनातला सर्व अडथळ, अडचणी आणि मानसिक ताणही देखील दूर होतं। अधिक महिना हा पूर्णपणे अध्यात्माला समर्पित असतो। ज्या दिवशी गणपतीच्या उपासनेमुळे आध्यात्मिक सुद्धा होतं आणि अतिरिक्त शांतता देखील प्राप्त होतं। धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केला जातं। आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। आज बुधवार संकष्टी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, पण संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू घरातली भांडणे, वास्तुदोष, पितृदोष, ग्रहदोष, नजरबाण दूर होऊन 7 पिढ्यांची दारिद्र्य नष्ट होईल, घरातली गरिबी संपेल, घराच्या मुलाच्या पतीची अगदी भरभरून प्रगती होईल, आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही। तर अशी कोणती वस्तू आहे जी संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहे? हा उपाय कोणत्या वेळात करायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर भेटेल आणि एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तसेच व्हिडिओला हाईप देखील घ्या। आजच्या हा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायची आहे। आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते अगदी रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता, परंतु तुम्हाला शक्य असेल तर संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30-10 वाजेपर्यंत हा उपाय करायची जास्तीत जास्त प्रयत्न करा। कारण संध्याकाळची जी वेळ असतं तर ती वेळ आपल्या घरात लक्ष्मी येण्याच्या वेळ असतं, तीही संजेच्या वेळी असते आणि म्हणूनच आपण या वेळेला आपल्या देवघरामध्ये दिवा लावत असतो। या वेळेला आपण काही उपाय जर केलं तर ते खूप जास्ती प्रभावी ठरत असतात। वातावरणामध्ये स्वास्तिकता असतं आणि म्हणून आपल्याला शक्य असेल तर आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30-10 वाजेपर्यंत हा उपाय करायचे जास्तीत जास्त प्रयत्न करा। नाही शक्य झालं तर या वेळामध्ये तर अगदी तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय केला तरी सुद्धा चालेल।
या अधिक महिन्यातली चतुर्थीला आपण हा उपाय जर केला तर ते कधीच वाया जात नाही. अधिक जे महिना आहे तर या महिन्यात आपण जे काही व्रत करतं किंवा जे काही पूजा करतं, काही सेवा करतं, उपाय करतं, याच्या आपल्याला दुप्पट पट्टीने फळ मिळत असतं. आणि म्हणूनच प्रत्येकाने हा उपाय जे आहे तर ते आवर्जून करायची आहे. हा उपाय आपण 3 वर्षातून एकदाच करू शकतो. ते म्हणजे अधिक महिन्यात येणारी चतुर्थीच्या तिथीवर जे उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ते हा अत्यंत प्रभावी आणि स्वास्तिक उपाय आहे. आपल्या देवघरामध्ये ठेवलेली प्रत्येक वस्तूंच्या स्वतःच्या महत्त्व असतो. यापैकी एक आहे कापूर. प्रत्येक जण पूजेच्या वेळी कापूर जळत असतं, परंतु त्याच्यासोबतच विशेष स्थितीवरती काही गोष्टी जळणे अधिक फायदेशीर ठरू शकतं. या गोष्टी कापुरासोबत जळल्याने जीवनातली मोठे समस्या देखील दूर होतात. हा उपाय आपल्या घरात केल्याने आपल्या घरातली सर्व नकारात्मकता ऊर्जा दूर होऊन सकारात्मकतेचा संचार होत असतो. ज्योतिषशास्त्रानुसार कापुराचा वास हा धनाच्या देवी म्हणजे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. जेव्हा आपण विषय स्थितीवरती कापूर आपल्या घरात जळतं तेव्हा आपल्या घरातली आर्थिक समस्या या दूर होतात आणि घरात सुख संपत्ती हा टिकून राहतं. तसेच हा उपाय इतकं प्रभावी आहे की हा उपाय केल्याने घरातली वास्तुदोष देखील दूर होतो आणि वाईट शक्तीपासून आपल्या कुटुंबाचं संरक्षण होतं. आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद, कलेश, भांडण होत असेल, मग हे वाद नवरा बायकोंचे असेल, आई मुलांचे असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य असतील त्यांच्याबरोबर सतत वादविवाद होत असेल किंवा घरामध्ये सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतील, तुम्ही कष्ट आणि मेहनत करत आहे, तुमच्या घरात पैसेही येतं, परंतु आलेली पैसे जर घरामध्ये टिकत नसेल किंवा प्रामाणिकपणे कष्ट करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, तर हा उपाय तुम्ही नक्की करा. याच्याबरोबर घरामध्ये सतत आजारपण असेल, एक व्यक्ती आजारी पडला की पुन्हा दुसरी व्यक्ती आजारी पडतं, घरामध्ये काही दोष असेल तर यासारखा समस्या आपल्या घरामध्ये येत असतात. आणि म्हणूनच जर तुमच्याही घरामध्ये अशी समस्या असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा. कापूर हे अग्नीचे प्रतीक मानलं जातं. हे जे शुद्धीकरण शक्ती आणि ऊर्जेचे देखील प्रतीक आहे आणि म्हणूनच हा उपाय आपल्या घरामध्ये केल्याने सर्व देवी देवता ही देखील प्रसन्न होतात. आता हा उपाय संध्याकाळी कापुरा करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायची आहे. शक्यतो तुपाचा दिवा लावणं, तूप नसेल तर तेलाच्या लावा तरी चालेल. यानंतरनं देवघरामध्ये छान धूप दीप अगरबत्ती लावून यानंतरनं आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वार हा उघडा करून ठेवायची आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा एक दिवा तुम्हाला लावायची आहे. यानंतरनं उपाय करण्यासाठी तुम्हाला कापूर जळायची भांडा घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे एखादी मोठी मातीची पंती असेल तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा एखादी प्लेट घेतला तरी सुद्धा चालेल. सर्वप्रथम या कापूर जळण्याचे भांड्यामध्ये तुम्हाला खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे. अख्खी खोबऱ्याची वाटी असेल तर अतिशय उत्तम. अख्खी खोबऱ्याची वाटी नसेल तर तुम्ही एक खोबऱ्याचा तुकडा घेतला तरी सुद्धा चालेल. फक्त खोबरा घेतला, सुकी खोबरा घ्यायची आहे, वली खोबरा घ्यायची नाही. सुकलेली जी खोबऱ्याची वाटी असतं तर त्या तुम्हाला एक तुकडा घ्यायची आहे किंवा अख्खी वाटी घ्यायची आहे. यानंतरनं काय करायचे आहे, तुम्हाला हा उपाय करण्यापूर्वी 5 ते 10 मिनिट तुम्ही 2 कापूर वडे यासुद्धा गाईच्या तुपामध्ये भिजवत ठेवायची आहे. 5 ते 10 मिनिट हा कापूर वडा तुमच्या तुपामध्ये भिजवून ठेवायची आहे आणि यानंतरनं या भिजलेली कापूर वडे तुमच्या
तुपातून काढून आपल्याला या खोबऱ्याच्या वाटीमध्ये ठेवायचे आहे. खोबऱ्याच्या वाटीत जे पांढरी भाग असतं तर त्यामध्ये तुम्हाला या 2 कापूरवडे ठेवायची आहे आणि यासोबतच तुम्हाला आपल्याला 2 अखंड फुलांच्या लवंगसुद्धा ठेवायची आहे. ज्या लवंगाच्या फूल असेल अशीच 2 लवंग ठेवायची आहे आणि यानंतरनं हा जो कापूर आहे तर हा आपल्याला आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायची आहे. आता कापूर प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला ओम श्रीम भीम भूताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः हा गणपती बाप्पांच्या संकटनाशक मंत्राचा जप करायचे आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जर आपण तुपामध्ये भिजवलेले कापूर खोबऱ्याच्या तुकड्यावरती ठेवून जाळलं तर ते खूप जास्ती शुभ मानलं जातं. यामुळे आपल्या घरात तल्या सर्व प्रकाराच्या दोष जे आहेत तर ते दोषापासून मुक्ती मिळतं. म्हणून अशा हा उपाय तुम्हाला करायची आहे. काही वेळाने ते भांडे तिथून उचलायची आहे. त्याची धूर हा संपूर्ण आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये फिरवायची आहे. यानंतरनं अगदी 1 ते 2 मिनिटासाठी हे भांडा आपला मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा ठेवून घ्यायची आहे. जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच्या मंत्राचा जप करायची आहे. यानंतरनं हे भांडे पुन्हा आपल्या देवघरासमोर आणायची आहेत. जोपर्यंत ह्या वस्तू जळत आहे तोपर्यंत तिथंच राहू द्यायची आहे. कापूर जळून गेल्यानंतरनं जे खोबऱ्याचा तुकडा शिल्लक राहणार आहे तर ते तुम्हाला निर्मलामध्ये टाकायची आहे किंवा रात्रभर तसंच तुमच्या देवघरासमोर ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतरनं बाहेर जाऊन ते तुम्ही मातीमध्ये गाडून टाका तरी चालेल किंवा बाहेर तुम्ही निर्मलामध्ये टाकले तरी सुद्धा चालेल. फक्त ते घरामध्ये कोणी खाणार नाही याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहे. जर अशी पद्धतीने हा छोटासा उपाय आपल्याला आज संध्याकाळी आवर्जून करायची आहे. हा उपाय तुम्ही तुमच्या घरात केला तर तुम्ही स्वतः तुमच्या घरामध्ये घराबद्दल बघू शकतात. तुमच्या घरामध्ये ज्या काही समस्या सुरू होते ते काही अडचण सुरू होते तर त्या कुठेतरी नक्कीच तुम्हाला कमी झालेली दिसतील. याच्याबरोबर जर तुमच्या कुंडलीमध्ये ग्रहदोष असेल, कुठलाही ग्रहदोष तुमच्या कुंडलीमध्ये असेल तर या ग्रहदोषाचा वाईट प्रभाव हा तुमच्या कामावर पडत असतो, तुमच्या आरोग्यावर पडत असतं. तर हा ग्रहदोष कमी होण्यासाठी तुम्हाला या चतुर्थीच्या दिवशी रंगाच्या गाईला हिरवा चारा किंवा गूळ आणि पोहे खाऊ घालायची आहे. यामुळे कुंडलीतला ग्रहदोष हा कमी होतो. याच्याबरोबर तुम्ही आज व्रत केलं असेल तर हे व्रत तुम्हाला रात्री चंद्रोदय झाल्यानंतरच सोडायचे आहे. चंद्रोदयाच्या वेळ असणार आहे रात्री 10:04 तुमच्या शहरानुसार चंद्रोदयाच्या वेळ मागे पुढे होऊ शकतो. यामुळे चंद्रोदयाच्या वेळ व्यवस्थित पाहून घ्यायची आहे आणि या वेळेला तुम्हाला चंद्राच्या पूजा करायची आहे, गणपती बाप्पांच्या आरती करायची आहे आणि यानंतरच तुम्हाला हे व्रत जो आहे तर ते सोडायचे आहे. याच्याबरोबर आज संध्याकाळी तुम्हाला गणपती अथर्व शीर्षमाचे पठण करायचे आहे. गणपती बाप्पांच्या संकटनाशक स्तोत्राचे पठण करायची आहे. ओम गणपती हे नमः मंत्राच्या जास्तीत जास्त जप करायची आहे. या गणपती बाप्पांच्या अतिशय उंच कोटीच्या सेवा आहे. या सेवा केल्याने गणपती बाप्पा कृपा आशीर्वाद हा आपल्यावर प्राप्त होतं. आपल्या जीवनातली सर्व समस्या दूर होतात आणि सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण देखील होतात. याच्याबरोबर तुमच्या घरामध्ये सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असेल, पैशाला पैसे लागत नसेल, कष्ट आणि मेहनत करूनही घरामध्ये पैसे टिकत नसेल तर आजचा दिवस तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचे आहे. गूळ आणि तुपाच्या नैवेद्य हा आपल्याला गणपती बाप्पांना दाखवायची आहे आणि यानंतरनं ते नैवेद्य तुम्हाला गाईला खाऊ घालायचे आहे. या उपायाने आपल्या घरातली आर्थिक समस्या जे आहेत तर त्या दूर होतात. तर हे काही प्रभावी उपाय आहे आपल्याला आज संध्याकाळी चतुर्थीला आवर्जून करायचे आहे.
ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होता. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.